तर नमस्कार मित्रांनो, आज बरेच वर्षांनी मी गावी आलोय. गावी म्हणजे आपल्या कुठे महाडला, म्हणजे माझ्या आत्याच्या गावी. तर ही बघा आपली मंडळी. दीक्षा, तुम्ही इकडे बघ. सो ही आपली गावची मंडळी, गावची ना सॉरी मुंबईची मंडळी आहे. ते आम्ही सर्व गावाला आलोय. सो गेम बघा आता काय चाललंय आपला हाऊजी. भाई तू किती जिंकलास आता? आतापर्यंत 200 रुपये आलेले आहेत. भाई खरं सांग, खोटं नाही. 200 गेलेले आहेत. काका तुम्ही सांगा, मामा तुम्ही सांगा. पहिल्याच फेरीला एका तिकीटवर 50 रुपये जिंकलेलो आहे. मला फार आनंद झालाय. वहिनी तुम्ही? 10 रुपये फक्त. म्हणजे तिकीटचे गेले, तिकीटचे आले. 30. अरे मी बोलते मला काय हाय का नाही. काढा 5 रुपये तुमचे कमिशन बाजूला. भाई तू किती जिंकला? मी तसं जिंकत होतो, पण मी नंबर सोडून दिला. मी कारण की त्याग केला मी सगळ्या पैशाचा. कारण की मी बरंच खेळलेलो आहे, जिंकलेलो आहे. म्हणून मग आपण सगळं सोडून दिलं. ताई तू सांग. ताई असून जीव दिला. पैसे वेस्ट केले. हाऊजीच्या ह्याच्यामध्ये सर्व चालतं आपलं. आपण आत्याला विचारूया. आता एक लाईन जिंकला तुम्ही. जिंकले ना? नाही काहीच नाही जिंकले. शेट, आत्याचा पण बॅड लक. आता बघूया सेकंड राऊंड चालू आहे. सेकंड राऊंड मध्ये कोण जिंकतोय का आता? हो भाऊजी, मला तर त्या पहिला तिकीट. ग्लास पण दाखव त्यांना. काय पितो त्या ग्लास हा जाऊ द्या. आता ग्लास ओसीचा ग्लास होता ऍक्च्युली, तर आता ग्लास थोडा खाली गेलाय. ओसीचा ग्लास आणि त्यामध्ये ओसी मध्ये देसी टाकली ती. सो आता सेकंड राऊंड करूया आपण. चला भेटू सेकंड राऊंड मध्ये आपण. काय वाटतं आपण सेकंड राऊंड जिंकणार का आता? सेकंड राऊंड जिंकणार का आपण आता? काय माहिती नाही, पैसे वेस्ट चाललेत माझे. एक तरी लागू दे मला. फ्री फ्री फ्री. एक वर एक तिकीट फ्री. नाही, तिकीट 20 रुपये. एवढे लाड केले तर चालणार नाही ना भाई. 20 रुपयाची एक तिकीट घ्या. मगाच्या राऊंडला किती 10 काढलेत ना बाहेर बाजूला? काय माहिती नाही. हा 10 काढले होते. 25 द्यायचे. 79 भाऊजी एवढे घाण नंबर काढतात ना आता. 84 हो भाऊजी, जरा चांगले नंबर काढा ना. हे काय आहे? हे काय आहे? भाई खोल 5 नंबर. नाही ना, जरा चांगले काढ. हो भाऊजी, जरा चांगले नंबर काढा. हो दोघे उभेच राहिले. सिंगल नंबर 6. हा नाही. 6 नाही, 7 आहेत. Shit. काय नव्हता तर 9 होता. भाई. दोन्ही माझ्या ह्याच्यात होते. जल्दी पाय मारलेला आहे. प्राइस किती? 15 रुपये. 10 रुपयाच्या तिकीट मध्ये 15 रुपये कमवलेले आहे. भारी भारी. एक नंबर आहे. पुन्हा एकदा बॉटम लाईन मारून विजय कमवलेला आहे. किती? आणि 15 रुपये कमवलेले आहेत. 5 रुपयाच्या तिकीट. भाई आम्ही अशाच बसून राहतो आता ना. मामा एकच सगळं आतापर्यंत दुसरं बक्षीस लागलेलं आहे मला. काय आणि काय. तुळशीगाव मला जाम आनंद झाला. तुळशीगाव देऊन गाडी भाडं यायला फक्त 100 रुपये बॅलन्स आहे. गाडी भाडं यायचं. मिडल लाईन पण गेल्या आणि हे नवरा बायकोच फक्त लुटायला बसले. 67. वहिनी आता कोणती लाईन घेतली तुम्ही? मिडल मगाशी पण मेडल घेतली. हे नवरा बायको आज आमचे पैसे घेऊन चालले, तर बाकी काय नाही. लुटतात 67 साहेब. बोलले आता. मी नाही आता घेणार आहे तिकीट. 5 रुपये तिकीट काय महागाई वाढली. आता फुल बाकी ना. भाऊजी आता हाऊस साठी तर चान्स द्या आम्हाला. पप्पा. हो, ते बघ, आंबा खाताय. परत माझे 10 रुपये गेले. आणि आताचा जो हाऊस होता डायरेक्ट मनोज मोरे यांनी मारले. भाई नमस्कार. खूप आनंद झाला. सगळे गेलेले पैसे पुन्हा परत आलेले आहेत, त्याच्यामुळे आभारी आहोत आम्ही तुमचे. मग द्यायला पाहिजे. 20 रुपयाचे पूर्ण टोटली मायनस मी मध्ये आले एवढीच आता. फुलं काढली घाई त्यांनी दिली. भाई लय दुःख झाले. आता खेळणार का परत का नाही? आताचा आवाज आला आता. चला आता चालू आहे झालंय. आमच्या टीम चला. 5 रुपये कसं वाटतं भाई? 100 रुपये जिंकलास तू आता. खूप आनंद झालेला आहे. ह्या 100 रुपयातून मी भरपूर काय करणार आहे. माझे सगळे स्वप्न पूर्ण.
पहिला पैसे द्यायचे. आम्ही संध्याकाळी त्याच्यातर्फे पार्टी आहे सगळ्यांनी बघा, ह्या पैशाचं वापर काय करणार आहे मी? म्हणजे आनंद आहे. हे बघा, आता मी सगळ्यांना या पैशाचं वापर काय करणार आहे? माझ्या आईने खूप आणि माझ्या मुलांनी खूप पोराने पराक्रम केला आमच्या पोटी. हावजी जिंकण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं मला. पाय फोडून घेतले स्वतःचे. स्वतःचे पाय फोडून घेतले. तर मी खरं मान त्यांना देतो. ह्या आमच्या काकी आहेत, त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज मोठी रक्कम जिंकू शकलो आहे. 100 रुपये. सो आता फ्रेश वगैरे झालो मस्त मध्ये आणि आता जरा गावात जाऊन येऊया. गावामध्ये ऍक्च्युली मिरवणूक आहे आज. आणि असं हलका हलकासा वातावरण बघा तुम्ही. असं छानसा पद्धतशीर बारीक बारीक पाऊस पडतोय. ही माझी आत्या आंबे काढते, आंबे गोळा करते. सॉरी, आज सकाळपासून तिला तेच बघतोय मी, आंबे गोळा करते फक्त ती. अच्छा, किती गोळा केले अजूनपर्यंत? म्हणजे एक टोपली भरून गोळा केलेत सकाळपासून. बस अजून 2 दिवस आम्ही इथेच आहेत. अजून 2 दिवस आम्ही आंबेच गोळा करणार आता. आणि हिअर इज द विनर. आणि ह्या एका व्यक्तीमुळे आम्हाला एवढं उशीर झाले. ह्या एका व्यक्तीमुळे एक कपडे घालायला त्यांनी एवढे वेळ लावले. दीदीचा फ्रॉक हवा होता त्याला. काय रे, केस पण विंचरून देत नाही. दीदीचा फ्रॉक हवा होता त्याला. त्याला खुद का कपडा छोड़ के बहन का कपडा पहनताय. स्वतः गावात जाऊया आणि मस्तपैकी मिरवणूक बघूया. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर गाईज फक्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तो चला सर्वांनी बाय बाय करून टाका. चला भेटूया उद्या नवीन व्लॉग येईल. तो उद्या तो पण बघा. उद्या आय थिंक सो मी रायगडवर जाणार आहे. तो उद्या रायगडचा नवीन व्लॉग. राईट. चला बाय बाय.